उल्हासनगर महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांच्या संयुक्त पथकाने काजल पेट्रोल पंप रोड ते विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन रोड पर्यंत विशेष मोहीम राबवली। या मोहिमेदरम्यान रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने उभ्या असलेल्या गाड्यांवर आणि फुटपाथवर बेकायदेशीरपणे उभ्या केलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। वाहतूक पोलिसांनी या कारवाईतून स्पष्ट संदेश दिलाय की अवैध पार्किंग करणाऱ्यांना कुणालाही सोडले जाणार नाही, मग ती गाडी सामान्य नागरिकाची असो किंवा महाराष्ट्र शासनाची। तसेच परिसरातील दुकानदारांना आणि विशेषतः गॅरेज चालकांना कडक इशारा देण्यात आलाय की वाहन नियमानुसार पार्क होईपर्यंत अशा धडक मोहिमा सातत्याने सुरू राहतील। या कारवाईमुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली असली तरी स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून नियमित कारवाई सुरू राहावी अशी मागणीही केली आहे। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट आणि सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। माननीय आयुक्त इन्होंने उल्लासनगर शहर में जो हेवी पार्किंग होती है रोड पे, उसके ऊपर और जो गैरेज वालों का इंक्रोचमेंट है वो हटाने के आदेश दिए हैं। तो ट्रैफिक पुलिस को साथ में लेकर डॉल्फिन क्लब जो नया रोड बना है वहाँ पे काजल पेट्रोल पंप का रोड जहाँ पे हेवी पार्किंग होती है उसके खिलाफ जो है कार्रवाई चालू की है। ये कार्रवाई हमारी चालू रहेगी। आज 70,000 जो है इनके ऊपर पेनल्टी एक्शन लिया गया है, दंड वसूल किया गया है और ये कार्रवाई इसके आगे भी कंटिन्यू चालू रहेगी। उल्हासनगर शहरामध्ये व्यापाऱ्यांचं शहर आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहनं येतात व रस्त्यावर लावून माल उतरवतात वगैरे। तर आम्ही त्यांना वारंवार सूचना देतो। परवाच आम्ही डॉल्फिन रोड मोकळा केलेला आहे, तिथे देखील खूप वाहनं रस्त्यावर लागायची आणि वाहतुकीला अडचण निर्माण होती। त्या अनुषंगाने आता हा रोड घेतलेला आहे आम्ही। नंतर शास्त्री चौक जेवढे रस्ते आहेत उल्हासनगरमधले सर्व रस्त्यांवर आम्ही अशीच मोहीम राबवणार आहोत आणि वाहन चालकांना शिस्त लावणार आहोत जेणेकरून रस्ता मोकळे राहतील। अवजड वाहनांना शहरामध्ये परवानगी टाइम काहीतरी बांधून दिला, काय सांगाल? अवजड वाहनांसाठी आपण त्यांना दुपारी 11 वाजता सोडतो 5 वाजेपर्यंत, नंतर रात्री 12 नंतर सकाळी 6 पर्यंत असं त्यांना परवानगी दिलेली आहे।